काँग्रेसचा दानवेंना पाठिंबा आणि महायुतीनं अतिरिक्त उमेदवार न दिल्यानं विधान परिषद निवडणूक बिनविरोध। महायुतीचे 8 तर महाविकास आघाडीचा 1 उमेदवार बिनविरोध। सोमवारी घोषणा होणार। काँग्रेसचा अखेर अंबादास दानवेंना पाठिंबा। शिवसेना, युबीटी आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनधरणीला यश। ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्याच्या नंतर संयुक्त पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळांची घोषणा। आगामी विधान परिषदेच्या 2 जागांची काँग्रेसची मागणी, ठाकरेंच्या सेनेला अमान्य। परिषदेची केवळ एकच जागा काँग्रेसला देण्याची शिवसेना युबीटीची तयारी असल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी अधिक उमेदवार देण्याची हूल दिल्यानं उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्याची चर्चा। वेळ आल्यावर तुम लढो हम कपडे संभालते हैं, शिंदेंची ठाकरेंवर टीका। विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडूंनी हाती घेतलं शिवसेनेचं धनुष्यबाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश। नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला रेडिएशनची धमकी। संघ मुख्यालय, रेशीमबाग, स्मृती मंदिर आणि मेट्रो स्थानकात घातक रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याचा दावा। धमकीमुळे खळबळ। नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक 813 कोटी रुपये पीक विमा मंजूर। जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केल्यानं विम्याची रक्कम वर्ग। राज्यभरात नांदेड पॅटर्नची जोरदार चर्चा। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्या लोकार्पण। 6700 कोटी रुपये खर्चून प्रकल्पाची उभारणी।